Myself is Taran, Commerce Department, GKG College Kolhapur. Today we are going to start new topic consignment. Consignment means the dispatch of goods by the consignor to consignee or sale on commission basis on the risk and account of the consignor. It is not a sale process by the consignor or purchase by the consignee. Consignor means the sender of goods, it is called consignor, and to whom the goods are sent, it is called an consignee. Consignment means, in simple words, dispatch of goods or material. या टॉपिक मध्ये आपण कन्साइनमेंट म्हणजे काय किंवा कन्साइनमेंट ही काय प्रोसेस आहे पाहणार आहोत. तर कन्साइनमेंट म्हणजे काय, एखादी वस्तू किंवा मटेरियल एखाद्या व्यक्तीकडून म्हणजे प्रोड्युसर किंवा जो काय मॅन्युफॅक्चरर आहे त्याच्याकडून ग्राहकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी जी काही प्रोसेस करावी लागते त्या प्रोसेसचा समावेश कन्साइनमेंट केला जातो. याच्यामध्ये कन्साइनमेंट आणखी सेल्स या पूर्णपणे डिफरंट प्रोसेस आहेत. कारण कन्साइनमेंट ही प्रोसेस मध्ये विक्रेता किंवा खरीददार असं रिलेशन असत नाही, तर त्याच्यामध्ये कन्सायनर आणि कन्सायनी हे रिलेशन तयार होत असतं. मग याच्यामध्ये कमिशन बेसिस असेल किंवा वेगवेगळ्या प्रोसेस अकाउंटिंग ट्रीटमेंट केल्या जातात. तर साधारणपणे कन्साइनमेंटची आवश्यकता काय आहे किंवा का कन्साइनमेंट ही प्रोसेस इंट्रोड्यूस झालेली आहे. तर जे काही मॉडर्न वर्ल्ड आहे किंवा जे काही कॉम्पिटिशन वाढलेले आहे त्याच्यामध्ये प्रत्येक उत्पादकाला किंवा प्रोड्युसरला आपलं मटेरियल हे प्रत्येक ग्राहकापर्यंत पोहोचवणं गरजेचं असतं. त्याकरता जे काही वाढलेलं मार्केट आहे किंवा लार्ज प्रोडक्शन आहे किंवा जे काही कटथ्रूट कॉम्पिटिशन आहे त्या कॉम्पिटिशन मध्ये टिकायचं असेल तर प्रत्येक प्रोड्युसरला आपलं मटेरियल हे अंतिम ग्राहकापर्यंत पोहोचवणं गरजेचं असतं. परंतु त्याकरता प्रोड्युसरला किंवा जो काही मॅन्युफॅक्चरर आहे त्याला प्रत्येक ठिकाणी आपलं नवीन शॉप ओपन करणं किंवा इंडस्ट्री स्थापन करणं शक्य होत नाही. तर अशा वेळा तो जे काही प्रोडक्शन आहे ते ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ज्या त्या मार्केटमधील किंवा ज्या त्या भागामधील व्यक्तींची एजंट म्हणून नेमणूक केली जातो. कारण का, तर त्या मार्केटचं किंवा त्या तिथली कंडिशन ही त्या लोकल व्यक्तीला माहित असते. त्यामुळे अशा लोकल व्यक्तींची वस्तू विक्रीसाठी एजंट म्हणून नेमणूक केली जाते. मग मॅन्युफॅक्चरर काय करतो, तर या एजंटना वस्तू विक्रीबाबत आपण कमिशन बेसिस वरती त्यांना मटेरियल प्रोव्हाइड करत असतो आणि त्याकरता त्याला वेगळ्या पद्धतीचे कमिशन हे एजंटला देत असतो. आता साधारणपणे आपण कन्साइनमेंट आणि सेल्स मध्ये काय डिफरन्स आहे तो पाहणार आहोत. डिफरन्स बिटवीन द कन्साइनमेंट अँड सेल्स. त्याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट आहे ओनरशिप. In consignment, ownership of the goods does not pass over to the consignee, and in sales, ownership in the goods passes over to purchaser. आता फर्स्ट पॉइंट जो ओनरशिप आहे, मालकी हक्क. कन्साइनमेंट मध्ये काय होतं, तर वस्तू ज्यावेळेला आपण विक्री म्हणता येत नाही त्याला, तर वस्तू ज्यावेळेला पाठवली जाते किंवा दिली जाते त्यामध्ये मालकी हक्क ट्रान्सफर केला जात नाही. तर सेल्स प्रोसेस मध्ये काय होतं, वस्तू दिल्यानंतर किंवा एखादी वस्तू आपण विकल्यानंतर त्याचा मालकी हक्क देखील त्या खरेदीदाराला आपण देत असतो. सेकंड पॉइंट आहे तो रिलेशनशिप. रिलेशनशिप बिटवीन द कन्सायनर अँड द कन्सायनी इज दॅट ऑफ प्रिन्सिपल अँड एजंट, अँड इन सेल्स, in the case of credit sales, the relationship between the seller and purchaser is that of creditors and debtors. जे काही कन्साइनमेंट मध्ये कन्सायनर आणि कन्सायनी मध्ये जे काही रिलेशनशिप असणार आहे ते रिलेशनशिप म्हणजे प्रिन्सिपल अँड एजंट अशा पद्धतीचं असतं. तर सेल्स प्रोसेस मध्ये काय होतं, तर विक्रेता आणि खरीददार अशा पद्धतीचं हे रिलेशन तयार होत असतं. नेक्स्ट पॉइंट आहे तो कन्साइनमेंट एक्सपेन्सेस. In consignment, consignment expenses paid by the consignee are reimbursed by the consignor, and in sales, expenses incurred by the purchaser after the purchase of goods are not reimbursed by the seller. त्याच्यामध्ये जो काही कन्साइनमेंट एक्सपेन्सेस केला जातो तो परतफेड कन्सायनी मार्फत जो केला जातो तो कन्सायनरला
परत केला जातो. परंतु सेल्स प्रोसेस मध्ये काय होतं, जो काही आपण एक्सपेंडिचर केले जाते मटेरियल सेल करण्यासाठी किंवा पाठवण्यासाठी, तर तो जो काही एक्सपेन्सेस आहे तो सेल्स प्रोसेस मध्ये परत केला जात नाही. नेक्स्ट पॉइंट आहे तो रिस्क. In consignment, consignor bears the risk attached to the goods consigned, and in sales, seller does not bear the risk. It passes over to the purchaser. Consignment मध्ये काय होतं, तर मटेरियल पाठवल्यानंतर जर काय एखादा लॉस झाला असेल किंवा डॅमेज झाला असेल किंवा कोणत्याही पद्धतीची रिस्क असेल, जे फायर असेल, थेफ्ट असेल, तर अशा पद्धतीची रिस्क ही कन्सायनर सहन करत असतो किंवा घेत असतो. तर सेल्स प्रोसेस मध्ये काय होतं, एकदा वस्तू विकल्यानंतर त्याची संपूर्ण जबाबदारी ही खरेदीदाराकडे पाठवली जाते, म्हणजे दिली जाते. याचा अर्थ असा की सेल्स प्रोसेस मध्ये सेलर कोणतीही रिस्क घेत नाही, तर ती पूर्णतः परचेसर वरती रिस्क सोपवत असतो. अशा पद्धतीने ही कन्साइनमेंट आणि सेल्स मधला डिफरन्स सांगता येते. त्याच्यामध्ये आणखीन एक महत्वाचा पॉइंट आहे तो कमिशन. कन्साइनमेंट प्रोसेस ही पूर्णतः कमिशन बेसिस वरती किंवा कमिशन वरती आकारली जाते. म्हणजे ज्यावेळेला एखादे कस्टमर किंवा एखादा एजंट नेमला जातो, तर त्या एजंटला त्या जे काही काम केलं जातं किंवा त्याच्या संदर्भातला जो काही मोबदला आहे तो मिळवण्याचा अधिकार आहे, त्याला आपण कमिशन असं म्हणतो. मग साधारणतः ते एग्रीमेंट मध्ये ठरवलं असेल किंवा काही पर्सेंटेज असेल ते त्यांच्यामध्ये कमिशन बेसिस ठरवलं जातं किंवा ते एग्रीमेंट केली जाते. पण कन्साइनमेंट प्रोसेस मध्ये नॉर्मल कमिशन सोडून आणखीन एक दोन महत्वाचे कमिशन आकारले जातात किंवा दिले जातात. तर फर्स्ट त्याच्यामध्ये महत्वाचा आहे तो डेल क्रेडिट कमिशन. डेल क्रेडिट कमिशन म्हणजे काय, जर ज्यावेळेला आपण उधारीवरती मटेरियल सेंड केलं जातं, कमिशन त्यावरती जो काही रिस्क असणार आहे, म्हणजे जो काही बॅड डेट्स आहे, ज्याला आपण बॅड डेट्स असं म्हणतो, उधारीवर मटेरियल खरेदी केल्यानंतर त्याच्यामध्ये जो काही लॉस होण्याची शक्यता असते, तो लॉस सहन कन्सायनी करत असतो. आणि ते कन्सायनी लॉस सहन करत असल्यामुळे त्या बॅड डेट्सचा जो काही लॉस आहे त्या संदर्भात कन्सायनर काय करतो, एक्स्ट्राचं जे काही कमिशन दिलं जातं त्याला म्हणतो आपण डेल क्रेडिट कमिशन असं म्हणतो. डेल क्रेडिट कमिशन मीन्स इट इज द कमिशन अलाउड टू द कन्सायनी टू बिअर द लॉस ऑफ बॅड डेट्स. त्याच्यानंतर सेकंड आहे ते स्पेशल कमिशन. स्पेशल कमिशन म्हणजे काय, जर विक्रेत्यानं एखादे मटेरियल एजंट मार्फत विकलं असेल, तर त्याच्यामध्ये जी काही ओरिजिनल कॉस्ट आहे त्यापेक्षा जादाच्या किमतीला जेवढा काही मटेरियल विकलं असेल, तर ते एक्स्ट्राच्या प्रॉफिट वरती जे काही कमिशन आकारलं जातं त्याला स्पेशल कमिशन असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, जर एखाद्या मटेरियलची ओरिजिनल कॉस्ट 15,000 असेल आणि तो जर एजंटनी 20,000 रुपये जर सेल केला असेल, तर याच्यामध्ये एक्स्ट्रा जे 5,000 आहे, जो काही प्रॉफिट आहे, त्या प्रॉफिट मध्ये ठराविक पर्सेंटेज किंवा जे काही अग्रीमेंट मध्ये ठरलं असेल त्या ठराविक पर्सेंट नुसार जे काय कमिशन एक्स्ट्रा दिलं जातं एजंटला किंवा जे काही कन्सायनीला, तर त्याला आपण स्पेशल कमिशन असं म्हणतो. अशा पद्धतीनं दोन पद्धतीचे कमिशन महत्वाचे या टॉपिक मध्ये आहे. बाकी जे काही जनरल एंट्री असेल किंवा जे अकाउंटिंग प्रोसेस आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. थँक्यू.